नमस्कार मित्रांनो, राजहंस अकॅडमी फॉर MPC आणि UPSCमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण एक नवीन टॉपिक आणि नवीन मुद्दा घेऊन आलेलो आहोत आणि त्यामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचं डिस्कशन करणार आहोत. हे 4-5 मुद्दे. त्यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे MPC पॅटर्न बदलला आहे, बट नक्की काय बदललं आहे. ओके. त्यानंतर दुसरा मुद्दा असणार आहे नवीन पॅटर्ननुसार परीक्षेला कसं सामोरं जायचं आहे बाबा एक्झॅक्टली. तिसरा असणार आहे अभ्यास पद्धती कशी असायला हवी. अभ्यास पद्धत तुमचा वे ऑफ स्टडिंग आहे, जो मेथड जी आहे अभ्यास करण्याची, ती नक्की कशी असायला हवी त्याबद्दल एक थोडक्यात आढावा घेणार आहोत. त्यानंतर नवीन पॅटर्नचा नक्की कुणाला फायदा होणार आहे याबद्दल बरीच चर्चा चालू असते. UPSC ॲस्पिरंट्सला खूप फायदा होणार किंवा MPSC ऑब्जेक्टिव्हमधून ट्रान्झिशन करून UPSCच्या पॅटर्नवर अभ्यास करायला येणार तर त्यांना त्रास होणार, अशी बरीचशी चर्चा चाललेली दिसते. त्यावर पण भाष्य करणार आहोत आपण. आणि शेवटचा मुद्दा आहे नवीन पॅटर्नचा तोटा कोणाला होणार. तर ठीक आहे, तर या 4 ते 5 मुद्द्यांचा आपण एक धावता आढावा घेणार आहोत. डिटेलिंगमध्ये आपण सेपरेटली बोलणारच आहोत, बट एक ओव्हरऑल जी काही चर्चा चालू आहे आणि जे काही तुमच्या मनात संभ्रम क्रिएट झालेला आहे तो थोडा बाजूला करायचा प्रयत्न करतो आहे आणि त्यासाठीच हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे. तर ठीक आहे, चालू करूयात. पहिला पॉईंट, MPSC पॅटर्न बदलला आहे. ओके, MPSC पॅटर्न बदलला आहे हे तुम्हाला कळाले, पूर्ण महाराष्ट्राला कळाले. MPSC आयोगाने शिक्कामोर्तब केले आहे आयोगाने. ठीक आहे, MPSCने पण फायनल केलेलं आहे की आता यावर कसलीही चर्चा होणार नाही आता. ठीक आहे, हे डन झाले आहे. ओके, बरं आता नक्की काय बदललं आहे. तर MPSCची मुख्य परीक्षा जी होती अगोदर ऑब्जेक्टिव्ह होती, म्हणजे वस्तुनिष्ठ होती. तर त्याच्याऐवजी काय झालं की वर्णनात्मक म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न चालू झालेलं आहे. गॉट इट. नंतर पेपरची संख्या अगोदर MPSC मेन्सला तुम्हाला माहितीच आहे 6 होती, आता ती असणार आहे 9. तर 9 कुठले असणार आहे, तर 2 भाषा पेपर्स असणार आहेत की जे क्वालिफाईंग नेचरचे असणार आहेत. जसं आपलं CSAT असतं प्रिलिमला की मिनिमम आपल्याला 66 पाडायचे आहेत, तसंच मराठी आणि इंग्रजी हे पात्रता स्वरूपाचे पेपर असणार आहेत की ज्याचे गुण मेरिट फायनल मेरिटमध्ये मोजले जाणार नाही आहेत. ठीक आहे, त्यानंतर असणार 7 अनिवार्य पेपर्स म्हणजे कंपल्सरी पेपर असणार आहे. त्यामध्ये 1 निबंध, 4 सामान्य अध्ययन पेपर GSचे पेपर, 2 पर्यायी विषयाचे पेपर्स, म्हणजे ऑप्शनलची चर्चा करतोय आपण इथं. ऑप्शनलवर डिटेल, ऑप्शनल कसा निवडायचा, त्यासाठी काय क्रायटेरिया असले पाहिजेत, सब्जेक्टिव्ह कसं आहे ते, प्रत्येक ॲस्पिरंट कसा व्हेरी येतो, क्लास ज्याचा आहे त्याचं ऑप्शनल न घेता तुमचं ओरिएंटेशन काय आहे, तुमचा इंटरेस्ट काय आहे, याला धरून ऑप्शनल कसा निवडावा त्या संदर्भात आपण एक डिटेल व्हिडिओ करणारच आहोत. फक्त ऑप्शनल सिलेक्ट करायची घाई करू नका तुम्ही. ओके, अजिबात कसल्याही प्रकारची घाई करायची नाही, कारण 500 मार्क्स आहेत ऑप्शनलला, त्यामुळं हा डिसायसिव्ह असणार आहे तुमच्यासाठी. लाईटली घ्यायचं नाही अजिबात, खूप विचारपूर्वक डिसिजन असणार आहे तुमचा आणि किंग मेकर तुमच्या प्रिपरेशनमधलं म्हटलं तरी हरकत नाही आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे जाऊयात. 1750 गुणांची अशा प्रकारे 1750 गुणांची मुख्य परीक्षा होणार आहे टोटल. नंतर फायनल टप्पा असणार आहे मुलाखतीचा, जो असणार आहे 275 मार्काचा, आणि अशी टोटल मिळून 2025 मार्काची आपली MPSC मेन्स परीक्षा असणार आहे, इन्क्लुडिंग इंटरव्ह्यू. ठीक आहे, कधीपासून लागू होणार आहे, जसं की आयोगाने डिक्लेअर केले 2025 पासून हा पॅटर्न लागू होणार आहे. 2023च्या आंदोलनानंतर हा निर्णय पुढे झाला होता. MPSCच्या मुलांचा असा हट्ट होता की आम्हाला वेळ मिळाला नाही आहे, ह्याचा सगळा ॲडव्हान्टेज UPSC करणाऱ्या मुलांनाच होईल. आम्ही कोर MPSCचे ॲस्पिरंट्स आहोत, तर आम्हाला पण एक स्पेस आणि टाईम मिळायला हवा, जेणेकरून आम्ही पण 2025मध्ये जे काही बदल होतील त्याला आम्ही तयार राहू. त्यामुळे 2023चा निर्णय आयोगाने पुढे ढकलून 2025ला आम्ही 2025ला हा पॅटर्न चालू करू असं ऑलरेडी आयोगाने डिक्लेअर केलं होतं. आणि आता ॲड आली त्यामुळं याच्यावर शिक्कामोर्तब देखील झालेलं आहे. चलो, नंतर आता दुसरा मुद्दा पाहूयात. नवीन पॅटर्ननुसार परीक्षेला नक्की कसं सामोरं जायचं. ठीक आहे, तर प्लॅनिंग कसं असायला हवी, तुमची रणनीती काय असायला हवी आणि त्यानुसार कशी वाटचाल करायची. सर्वात महत्त्वाचं म्हणजे लवकर सुरुवात करायची.
तुम्हाला मी काय असं जगावेगळं किंवा काहीतरी आउट ऑफ द बॉक्स जाऊन काही खूप लिमिटेड गोष्टी सांगणार आहेत, पण बेसिक जे आहे ना ते तुम्हाला स्टिक टू द बेसिक जे म्हणतात ना आपण, ते मी जास्त फोकस ठेवणार आहे. तुम्हाला उगाच काहीतरी वेगळ्या पद्धतीने किंवा एक भीती किंवा एक क्लास लावण्याच्या, कसल्याही प्रकारचा क्लास कोचिंगच्या संदर्भात कंपल्सरी असलं कसल्याही प्रकारचं माझ्याकडनं गायडन्स होणार नाही, त्याची अपेक्षा पण करू नका. थोडं रिॲलिटी बेस असणार आहे आणि टू द पॉईंट अप्रोच आपण ठेवणार आहोत. तर ठीक आहे, पॉईंट आहे पहिला, लवकर सुरुवात करायची. लवकर सुरुवात हे मी का सांगतोय, तयारीसाठी जास्त वेळ लागणार आहे, तुम्हाला पण माहिती आहे. लवकर सुरुवात म्हणजे की बरेचदा आपण नॉनसेन्स डिस्कशनमध्ये वेळ घालवतो. ओके, तर त्या गोष्टी करायच्या नाही आहेत. आता फायनल झालेलं आहे, MPSCने डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न फायनल केलं आहे. त्यावर MPSCला कसं कळत नाही, मुख्यमंत्र्यांना कसं कळत नाही, आयोगाच्या मेंबरला कसं कळत नाही, अशा वायफळ चर्चा करणे नाही. एक तर तुम्ही क्लिअर केलेलं आहे ना की MPSC करायची आहे. MPSC करायची आहे आणि MPSCने तुम्हाला सांगितलं आहे की हा पॅटर्न 2025च्या पुढे लागू केला आहे, तर तुम्हाला तो ॲक्सेप्ट करणेच आहे. ओके, त्यामुळं याच्यावर कसल्या प्रकारची डिस्कशन, नॉनसेन्स डिस्कशन म्हणतोय मी, की त्यामध्ये कसले तथ्य नाही असं डिस्कशन करायचं नाही, कारण त्याने होणार काय नाही, तुमचा फक्त वेळ वाया जाणार आहे. यू गॉट इट? ठीक आहे, तर पहिला मुद्दा क्लिअर कर, लवकर सुरुवात करायची. एकदा क्लिअर झालं, सिलेबस घ्यायचा, प्रिंटआउट करायची, तुमच्या लायब्ररीमध्ये तुमच्या टेबल खुर्चीसमोर प्रिलिम्स आणि मेन्सची हार्ड कॉपीची डायरेक्ट समोर प्रिंट कॉपी लावून द्यायची. दररोज सिलेबस वाचायचा आणि तुमच्याकडे काय आहे, तुमच्याकडे काय नाही, अभ्यासासाठी लागणाऱ्या किती गोष्टी तुमच्याकडे आहेत, किती नाहीत, याची एक एनलिस्ट करायचं आणि त्यानुसार अभ्यास चालू. यावर आपण स्ट्रॅटजीसाठी एक स्पेशल खूप व्यवस्थित व्हिडिओ आणि डिटेल व्हिडिओ बनवणार आहोत. ठीक आहे, लेखन सराव. दुसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा जो काही की फॅक्टर असणार आहे, की जो मुलांना आणि विशेष करून MPSCच्या मुलांना जो जड जाणार आहे, तो आहे लेखन सराव, रायटिंग प्रॅक्टिस. ऑब्जेक्टिव्ह मागच्या 10 ते 12 वर्षामध्ये ऑब्जेक्टिव्ह प्रॅक्टिसमुळं थेरॉटिकल रायटिंगची आणि डिस्क्रिप्टिव्ह रायटिंगची खूपच म्हणजे की लिमिटेड स्कोप राहिलेला आहे MPSCच्या ॲस्पिरंट्सला. आणि त्याचा फायदा UPSCच्या मुलांना यामध्ये होणार आहे आणि कोर MPSC आणि ऑब्जेक्टिव्ह ओरिएंटेड अभ्यास करणाऱ्या मुलांना याचा थोडा त्रास होणार आहे. बरं, लेखन सरावामध्ये मग तुम्हाला काय करायचं आहे, तर दररोज एक निबंध लिहायचा आहे. दररोज नाही पॉसिबल, दररोज नाही, पण ॲटलिस्ट एका वीकमध्ये तरी तुम्ही एक निबंध लिहायला हवा इनिशियली. कारण दररोज एवढे 7 ते 8 पानं लिहिणं नॉट अ जोक. ठीक आहे, तर प्रेसेसची प्रॅक्टिस करणं, उत्तर लेखनाचा सराव, यावर थेरॉटिकलमध्ये ह्या गोष्टी येतात म्हणून हे मेन्शन केलेलं आहे इथं. हे कधी करायचं, कसं करायचं, याच्यावर आपण डिटेलमध्ये बोलणारच आहोत. ओके, फक्त एक तुम्हाला लेखनाचा सराव पाहिजे, त्यामध्ये निबंध येणार, प्रेसे येणार, उत्तर लेखनाची प्रॅक्टिस पाहिजे, आन्सर रायटिंग ऑप्शनल असो, GS असो. ठीक आहे, नंतर चालू घडामोडीचा तुम्हाला ॲडव्हान्टेजेस असणार आहे. फक्त तुम्हाला ज्या काही फॅक्ट्स लक्षात ठेवायच्या, त्या फक्त प्रिलिम्सपर्यंत तर नाही, तर प्रिलिमच्या पलीकडे जाऊन त्याचा प्रत्येक गोष्टीचा कसा इम्पॅक्ट असणार आहे आणि त्याचं ॲनालिसिस, तुमचं थेरॉटिकल पर्स्पेक्टिव्ह काय आहे, तुमचं ॲनालिसिस काय आहे पर्सनल, किंवा एखाद्या करंट घटनेशी सिलेबसला लिंक करायचं आहे, तिथे तुमचं करंट अपडेट आणि करंट नॉलेज कामाला येणार आहे. आणि दिस इज द बेसिक्स ऑफ द मेन्स रायटिंग. तुम्हाला करंट प्लस सिलेबस हे लिंक करता आलं पाहिजे, बस. कारण ते कनेक्शन दिसलं ना तर की पेपर चेक करणारा कळून जाईल की या बंदामध्ये काय बाबा चांगली गोष्ट घ्यायला कळाली नक्की, हा खेळतोय सिलेबससोबत. ठीक आहे, तुम्हाला ते करायचं आहे, त्या पेपर चेक करण्याला कळालं पाहिजे की अरे हा खेळतोय याच्यामध्ये, याला कन्सेप्ट क्लिअर आहे, याला ॲनालिसिस प्रॉपर माहिती आहे, क्रिटिकल व्ह्यू पण याचे चांगले आहेत, हे कन्क्लुजन पण चांगलं केलं आहे. म्हणजे थोडक्यात इंट्रो, बॉडी आणि कन्क्लुजन तुम्ही प्रॉपरली इंटरलिंक करून लिहिलं आहे, तुम्हाला मार्क यायला कसल्याही प्रकारचं प्रॉब्लेम येणार नाही. आणि फिअर फॅक्टर अजिबात डोक्यात कॅरी करू नका की आता आमचं कसं होणार, आता कसं होणार, आता आम्ही एवढी स्वप्न पाहिली, आता सिलेबस बदलला, पॅटर्न बदलला, आता काय होणार, अजिबात ह्या गोष्टी डोक्यात ठेवायच्या. जस्ट स्टार्ट.
जेवढ्या लेट सुरुवात करणार तेवढा त्रास तुम्हाला होणार आहे तुम्हाला. त्यामुळं जेवढं पॉसिबल होईल तेवढं एक्झिक्यूट करायचा प्रयत्न करा. विचारमंथन अजिबात करणे नाही. ठीक आहे. नेक्स्ट आहे मॉक टेस्ट. मॉक टेस्ट हा सगळ्यात शेवटचा पार्ट होता. तुमचा जेव्हा सिलेबस कंप्लीट होईल किंवा तुम्ही जसं सिलेबस कवर करत चालाल, पॅरलली 2 अप्रोच राहतात. तुम्हाला इनिशियली जसं सिलेबस कंप्लीट होईल तसं प्रत्येक सिलेबस, प्रत्येक टॉपिक किंवा प्रत्येक सब्जेक्ट नंतर टेस्ट सिरीज करायची की पूर्ण सिलेबस झाल्यानंतर टेस्ट करायची. इनिशियली मोस्टली मुलांचा किंवा मी पण हे सजेस्ट करेल की तुम्ही जसं टॉपिक कवर होईल तसं पॅरलली लिहायला चालू करा. जरी मार्केटमध्ये अवेलेबल नसेल टेस्ट सिरीज, तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पहा. हिस्ट्रीचे किंवा UPSCचे प्रिव्हियस इयर पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येणार. UPSCचे प्रिव्हियस GS आणि ऑप्शनलचे पेपर सगळ्यात बेस्ट सोर्स तुमच्या प्रिपरेशनसाठी असणार आहे. ठीक आहे. त्यामुळं UPSC PYQ मेन्स बेस्ट सोर्स असणार आहे. अजिबात लाईटली घेऊ नका या गोष्टीला मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर राहिले प्रिलियमचा विषय. प्रिलियम आय डोंट थिंक की तुम्हाला म्हणजे की वेगळं काहीच करायचं नाही, कारण प्रिलियममध्ये आपल्या आहे तो पॅटर्न कंटिन्यू राहणार आहे. GS1 जो कन्सिडर केला जाणार आहे, 200 पैकी आपले मार्क्स कन्सिडर होणार आहेत, आणि GS2 CSAT असणार आहे जो क्वालिफाईंग नेचरचा आहे. ठीक आहे. यामध्ये वेगळं काहीच नाही आहे आणि मला वाटत नाही की ते तुम्हाला वेगळं सांगायची काय गरज आहे. ठीक आहे. बरं, सोर्सेस काय वापरायचे, कसे वापरायचे याच्यावर पण आपण डिटेल व्हिडिओ बनवणारच आहोत. पण सध्या तरी तुम्ही स्टेट बोर्ड आणि NCERT आणि प्रत्येक बुकसाठी, टॉपिकसाठी किंवा सब्जेक्टसाठी, आता हे लक्ष्मीकांत इथं दिलेलं आहे की याच्यासाठी पॉलिटिक्ससाठी भूगोल, GC लिऑन ही UPSCच्या संदर्भातले सोर्स दिसतात. बट आपल्याला पॅरल ऑप्शन पण आहेत. जिओग्राफीसाठी तुम्ही सौदी सरांचं वापरू शकता महाराष्ट्रामध्ये, किंवा ज्ञानदीपचं आहे, जे बरेचशा क्लासेसचे चांगले पुस्तकं आहेत. द ग्रुप स्टडी सगळ्यात महत्त्वाचं. ग्रुप स्टडी म्हणजे हा ग्रुप स्टडी पण तुमचा सिलेबस कवर झाल्यानंतर, सिलेबस कंप्लीट केल्यानंतरचा सीन आहे हा ग्रुप स्टडी. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सेम फ्रिक्वेन्सी, सेम लाईन ऑफ थॉट असणाऱ्या मुलांसोबत ग्रुप स्टडी करा. नाहीतर एका चुकीच्या ग्रुप मेंबरमुळे पूर्ण ग्रुप कोलॅप्स होतो आणि अभ्यास सोडून बाकीच्या डिस्कशन आणि बाकीच्याच गोष्टींवर तुमचा वेळ खूप जाण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे हार्डली मॅक्स टू मॅक्स 3 जणांचा ग्रुप करा, ज्यामध्ये अल्टरनेट आज याने हार्ड टॉपिक डिस्कस केला, नंतर दुसरा टॉपिक डिस्कस करायचा. ज्याचा चांगला होल्ड आहे त्याला डिस्कशन करायला लावायचं, त्याला प्रश्न विचारायचे, त्याने ते एक्सप्लेन करायचं. फॉर एक्झाम्पल माझं काहीतरी चांगली गोष्ट आहे तर मी ती एक्सप्लेन करणार, माझ्या मित्राची काही तो एक्सप्लेन करणार. प्रत्येकाच्या चांगल्या गोष्टींचा एकमेकांना फायदा करून घ्यायचा आणि त्याचा फायदा तुम्हाला ओव्हरऑल परीक्षेला करून घ्यायचा. दॅट इज द ग्रुप स्टडी. आलाय जनरल गप्पा मारायला, तुम्ही चहा प्यायला गेलाय, नाश्ता करायला गेलाय आणि तिथं अभ्यास, तो अभ्यास नाही. ग्रुप स्टडी म्हणजे ग्रुप स्टडीज, ते सोडून बाकी काहीच नाही. गॉट इट. ठीक आहे. तिसरा मुद्द्याकडे येऊया आता. अभ्यास पद्धती नक्की कशी असायला हवी. ठीक आहे. तर की स्टडी मेथड नक्की काय असायला हवी. 6 ते 8 तास इनिशियली, 2 तास प्रिलियम करायचे, 4 तास मेन्स, 1-2 तास लेखन सराव. हे खूप आयडियल झालं असं वाटेल तुम्हाला, बट हे आयडियल नाही आहे. असं असायलाच हवं. ओके. तुमचा 6 ते 8 तास क्वालिटी स्टडी म्हणतोय. क्वालिटी स्टडी व्हायला हवा की जस्ट सिटिंग अजिबात नाही. फक्त सिटिंग म्हणजे अभ्यास हे डोक्यातून काढून टाकायचं. लायब्ररीला जाऊन दिवस भरवला म्हणजे अभ्यास हे पण डोक्यातून काढून टाकायचं. स्वतःशी प्रामाणिक राहा, प्रॅक्टिकल राहा, टू द पॉईंट अप्रोच ठेवा. जर का तुम्ही डोक्यामध्ये अभ्यासाचे कन्सेप्ट क्लिअर करून नाही घेतलेली, तर तुम्ही एक भंपक वातावरणात वाढत आहात. मेंटली तुम्ही कुठल्या तरी वेगळ्याच वातावरणात आहात. कॉलेजसारखं जाऊन दिवस भरवायचे नाही आहेत किंवा प्रेझेंटी लावायचे नाही आहे, तर तुमचं आउटपुट काय आहे त्या दिवसाचं, याच्यावरनं तुमचं तो आउटपुट, तुमचा सक्सेस रेट ठरणार आहे. नाहीतर पंचवार्षिक व्हायला तुम्हाला वेळ लागणार नाही. ठीक आहे.
निगेटिव्ह बोलत नाही आहे, बट थोडं रिॲलिटी चेक पण देणं काम आहे माझं, म्हणून तुम्हाला सांगतो आहे. ठीक आहे. प्रत्येकाची पद्धत इथं वेगळी असणार आहे. कोणाला इनिशियली प्रिलिमचा इश्यू असेल, कोणी म्हणाल की मी प्रिलिम्स खूप वेळा क्रॅक केलेली आहे, त्यामुळे त्याच्या इथं सब्जेक्टिव्ह आहे. तुमच्या याच्यानुसार इथं तुम्ही शिफ्ट करायला स्कोप आहे. ठीक आहे. पण दिवसभरात मॅक्स तुम्ही हे तरी सोडू नका, 6 ते 8 तास क्वालिटी स्टडी झाला पाहिजे. मग त्यामध्ये तुम्ही फ्लेक्झिबल आहात की तुम्हाला कुठला प्रिलिम सेक्शन किती वेळ करायचा आहे, मेन्सचा सेक्शन किती वेळ करायचा आहे, आणि बाकी आन्सर रायटिंग वगैरे किती वेळ करायची. गॉट इट. नंतर काय, विषयानुसार पण काही गोष्टी आपल्याला सजेस्ट करायला पाहिजेत की GS 1 to 4, 1 2 3 4, म्हणजे की 1 2 3 आपल्याला नवीन नाहीच आहेत. आपल्याला त्यामध्ये डिटेल फॅक्च्युअल डेटा आपण खूप वाचलेला आतापर्यंत. MPSCच्या पॅटर्नमध्ये ज्यांनी मेन्स दिल्या त्यांचं तर भयानक वाचन झालेलं आहे. बदल आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न, त्याच गोष्टी आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे वर्णनात्मक लिहायच्यात. आणि सगळ्यात महत्त्वाचं नवीन एलिमेंट आहे किंवा नवीन सब्जेक्ट जरी म्हणलं तरी हरकत नाही, सब्जेक्टच ॲक्च्युली तो आहे पेपर 4, दॅट इज इथिक्स. आणि हा एकदमच नवीन नीतिशास्त्र हा सब्जेक्ट, हा विषय कम्प्लीट वेगळा असणार आहे आपल्यासाठी, MPSCच्या मुलांसाठी. आणि तो पण अजिबात अवघड नाही आहे किंवा खूप तुम्हाला काहीतरी भयानक काहीतरी विचारलं जातं, अजिबात नाही आहे. तुमच्यासाठी मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं, बेस्ट सोर्स असणारे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर UPSCचे. MPSCचा मेन्सचा सिलेबस समजून घेण्यासाठी सगळ्यात बेस्ट सोर्स कुठला असेल तर तो UPSC प्रिव्हियस इयर क्वेश्चनच आहे. कुठल्याही क्लासने, कुठल्याही तुमच्या मेंटरने कितीही बाकीचे सोर्सेस सांगू द्या, पहिला फॉरमोस्ट आणि बेस्ट सोर्स असणारे फक्त UPSC प्रिव्हियस इयर क्वेश्चनच आहे. हे गोंधून ठेवा, हे तुमच्या टेबल खुर्ची समोर लिहून ठेवा. हे बुकलेट तुमच्याकडं कुठलं घ्या, विशाल पब्लिकेशन घ्या, तुमचं ऑप्शनल कुठलं असेल तर त्याचं बुकलेट घ्या. GS मेन्स प्रिव्हियस इयर क्वेश्चन विशाल पब्लिकेशन, आणि तुमचं ऑप्शनल फॉर एक्झाम्पल पॉलिटिकल सायन्स जर तुमचं ऑप्शनल आहे तर त्याचं पण बुकलेट तुम्हाला केसागर किंवा ABC कुठे पण मिळून जाईल किंवा ऑनलाईन पण मिळून जाईल. ठीक आहे. हे दोन्ही बुकलेट तुमच्याकडे कंपल्सरी तुमच्या ऑन टेबल पाहिजेत. गॉट इट. ठीक आहे. त्यातून निबंध 2-3 निबंध दररोज लिहा, हे पॉसिबल. ह्या गोष्टी ज्या मेन्शन केलेल्या आहेत ते एक धावता आढावा आणि तुमच्या शेवटच्या स्टेज कन्सिडर करून लिहिलेले आहे तिथे, त्यामुळं थोडं पॉसिबल नाही आहे. इथं वीकली लिहायचं होतं. वीकली तुम्ही एक एसे जरी लिहिला इनिशियली तरी सफिशियंट आहे. ठीक आहे. नंतर भाषा पेपर्स, मला नाही वाटत की तुम्हाला मराठी आणि इंग्लिशचा, ज्यांनी MPSCच्या मेन्स दिलेल्या आहेत त्यांना यामध्ये काहीच अडचण येणार नाही. दॅट इज माय गॅरंटी. ठीक आहे. तुम्हाला वेगळं काही करायचं नाही त्यामध्ये. प्रिव्हियस इयर तुम्हाला आयडिया देऊन जाईल की तुम्हाला नक्की किती करायचं आहे. प्रत्येक सब्जेक्ट, प्रत्येक टॉपिक, प्रत्येक तुमची प्रत्येक इश्यू जो आहे डोक्यामध्ये चाललेला तो तुम्हाला PYQमधून 90% क्वेश्चन आणि डाऊट्स तुमचे UPSC PYQमधून सॉल्व होणार आहे मित्रांनो. त्यामुळं दॅट इज द बेस्ट सोर्स. अजिबात कॉम्प्रोमाइज करू नका आणि ही गोष्ट लाईटली घेऊ नका. इफ यू आर सिरियस इन युअर प्रिपरेशन देन मस्ट बाय थिंग्स, these both things, GS मेन्स बुकलेट प्लस GS मेन्स PYQ आणि ऑप्शनलचं पण तुमचा जो कुठला असेल ऑप्शनल संदर्भात. आणि या दोन्ही संदर्भात मी थोडं डिटेल अजून बोलणार आहे, कारण बऱ्याच मुलांना याचा सिरियसनेस नाही आहे. क्लास आणि आसपासच्या मेंटरकडून बरेच वेळा डिस्टर्ब आणि डायव्हर्ट होण्याची शक्यता जास्त आहे. ठीक आहे. थोडे स्मार्ट टेक्निक पण वापरायच्यात स्टडीमध्ये. महत्त्वाचं म्हणजे काय, माइंड मॅप्स बनवायचे आहेत, शॉर्ट नोट्स काढायचे आहेत. इनिशियली कुठल्याही नोट्स काढायचे नाहीत, ॲटलिस्ट 2-3 रीडिंग नंतर नोट्स चालू करायच्यात. ओके. इनिशियली 1-2 रीडिंगमध्ये अजिबात रीडिंग करू नका, नाही तर तुम्ही पॅरलल दुसरं पुस्तक क्रिएट कराल. ठीक आहे. काही शार्प ॲप्रोच मी तुम्हाला सांगणार आहे. मी हा फक्त एक धावता आढावा घेतो आहे आणि तुम्हाला एक आयडिया यावी की नक्की कशी डिरेक्शन असायला पाहिजे, काय दिशा असायला हवी आपल्या प्रिपरेशनची. त्यामुळं स्पेसिफिक मी प्रत्येक टॉपिकवर बोलणारच आहे.
आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्या संदर्भात पण मी गाईड करणार आहे, त्यामुळे डोंट वरी. नंतर यूट्यूब ऑनलाईन कोर्सेसचा लिमिटेड वापर करायचा आहे. जेव्हा काही समजतच नाही आहे, वाचून समजत नाही आहे, नाहीतर तुम्हाला तर माहिती आहे सोशल मीडिया आणि आपण सर्च करायला एक गोष्ट जातो, बट कधी त्या इंस्टावर जातो आणि कधी फेसबुकवर जातो. यूट्यूबमधून एखाद्या रील्स पाहत 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 आपले तास दीड तास कसा निघून जातो याची आपल्याला देखील कल्पना येत नाही. त्यामुळं यूट्यूब आणि ऑनलाईन कोर्सेस किंवा ऑनलाईन सोर्सेस हे खूप लिमिटेड प्रमाणात वापरायचे. ओके, नेक्स्ट इज हे काय मागाशी सांगितलं बरोबर, PYQ, मस्ट डू थिंग्स. ठीक आहे. ओके, तर आता नेक्स्ट टॉपिक काय असणार आहे, कुणाला फायदे होणार याची बरेच चर्चा चालू आहे भाई. नक्की फायदा कुणाला, आणि थोडे रिअलिस्टिक आहे. मी अजिबात सांगणार नाही की नाही फायदा कुणालाच होणार नाही आहे आणि असं आहे तसं आहे, अजिबात नाही. रिॲलिटी आहे, UPSC ॲस्पिरंटला खरंच फायदा होणार आहे. कारण फॉर एक्झाम्पल मी जर का 3 ते 4 अटेम्प्ट दिलेत, मी मागचे 5 वर्ष UPSCमध्ये घालवली, तर माझा कम्पॅरेटिव्हली मी तुमच्या पुढे आहे, हे मान्य करा. ओके, आणि ते तुमचे मेन कॉम्पिटिटर ते आहेत तुमचे. गॉट इट. तुम्हाला त्यांच्याशी कॉम्पिट करायचं आहे. UPSC ॲस्पिरंटसोबत तुम्हाला कॉम्पिट करायचं आहे. MPSC ॲस्पिरंटनी अजिबात तुमच्यासोबतच्या MPSC ॲस्पिरंटला टार्गेट ठेवू नका. तुमचं कॉम्पिटिटर आहे UPSC ॲस्पिरंट, की ज्याने ॲटलिस्ट 1 ते 2 वेळा मेन्स लिहिलेली आहे आणि तो अजून कंटिन्यू अभ्यास करत आहे. त्याच्यासाठी 2 ऑप्शन तयार झालेले आहेत. ठीक आहे, दुहेरी संधी आपण म्हणतोय त्याला, MPSCमध्ये आणि UPSCमध्ये. एका चांगल्या प्रिपरेशनमध्ये तो 2 चांगल्या ठिकाणी आता चान्स घेऊ शकतो. आता अगोदर काय व्हायचं, UPSCचे मेन्स करणारी मुलं अजिबातच MPSC पॅटर्न ऑब्जेक्टिव्ह असल्यामुळे डुंकूनही पाहायचे नाही MPSCकडे. असे खूप मुलं आहेत. असा महाराष्ट्रातील खूप क्राऊड असा आहे. आणि खूप लिमिटेड मुलं आहेत की ज्यांना हे दोन्ही याच्यावर बॅलन्स करता आलं आणि त्यांनी इकडे पास झाले आणि इकडे पण पास झाले. बट हा क्राऊड खूप लिमिटेड आहे मुलांना, मित्रांनो. ठीक आहे, तर फायदा ऑब्व्हियसली UPSC ॲस्पिरंट इनिशियली बोलतो मी, इनिशियली 1 ते 2 वर्ष असणार आहे. जोपर्यंत तुमची ट्रान्झिशन फेज आहे, तुमचा आपला महाराष्ट्रीयन कोर क्राऊड जोपर्यंत शिफ्ट होत नाही MPSCमध्ये, तोपर्यंत त्यांना ॲडेड ॲडव्हान्टेज तो राहणारच आहे. दुसरा मुद्दा असणार लेखन, रायटिंग स्किल ज्यांना चांगलं आहे ना, रायटिंग स्किल हे प्रॅक्टिसने येतं. नॅचरली कोणाचंच रायटिंग स्किल चांगलं नसतं. ठीक आहे, चांगलं लेखन, चांगलं विश्लेषण हे प्रॅक्टिसनेच येणारी गोष्ट आहे. त्यामुळे त्याचा फायदा असा, किंवा कोणीतरी बायोकडे घेऊन किंवा जन्मताच कोणाचं तरी रायटिंग स्किल चांगलं नसतं. तुम्ही लिहायला चालू करा, तुम्ही लिहिल्यानंतर तुम्ही स्वतः वाचा, तुम्हाला कसं वाटतंय, किती मुद्दे राहत आहेत. बऱ्याच वेळा UPSCमध्ये काय होतं तुम्हाला आता जाणवेल, की जेव्हा तुम्ही लिहायला चालू करता तेव्हा कुठल्याही क्वेश्चनचा ॲन्सर करताना आपण काय करणार, की मला जे माहिती आहे ना तेच लिहिणार, तिकडे प्रश्न काही पण असू दे. आणि हे 90% लोकांचं होतं इनिशियली. मला जे माहिती तेच लिहिणार मी. म्हणजे प्रेसिडेंटचं काहीतरी आलं ना, तर मला प्रेसिडेंटबद्दल जे आलं ना पॉलिटीच्या पेपरमध्ये, मी इनिशियली तेवढं मारून येणार. प्रेसिडेंटचं नक्की काय विचारलं याचं काय आपल्याला पडलेलं नसतं. आपल्याला प्रेसिडेंट दिसला, आपण चालू झालो. हाच फंडा वापरतात इनिशियली सगळे मुलं. आणि जेव्हा मग पेपर चेक करून येतो, टेस्ट सिरीजमध्ये आपण ह्या गोष्टी केलेल्या असतात, पेपर चेक करून येतो, मग 15पैकी 1.5 मार्क मिळालेला असतो, 1 मार्क मिळालेला असतो. आणि त्याच्यानंतर आपल्याला कळतं की अरे बापरे, मी तर लिहिलं होतं बरोबर. बट मग नंतर आपण म्हणतो की अरे बाबा प्रश्न काय, मग प्रश्नामध्ये 2-3 प्रश्न झालेले असतात ॲक्च्युली त्या एकाच प्रश्नामध्ये, ते आपण वाचलेले नसतात. आपण प्रेसिडेंट पाहिला आणि आपण चालू झालेलं असतो. तर ही प्रोसेसचा भाग आहे. तुम्ही जेवढं लवकर ॲन्सर रायटिंग चालू करणार, तेवढं लवकर तुमची त्यावर कमांड येणार. 1 मार्कापासून तुमचा प्रवास 10-11 मार्कापर्यंत जाणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमची स्टेज आणि तुम्ही किती पाण्यात आहात हे तुम्हाला सुरुवातीला जेव्हा तुम्ही चालू कराल त्याच्या 1-2 महिन्यामध्येच कळून जाईल की नक्की आपला स्कोप किती आहे आणि आपल्याला किती काम करावं लागणार आहे आपल्या गोष्टींवर. गॉट इट. चल आता नक्की पुढचं काय, मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांचा सीन आहे.
भाषा पेपर्समुळे स्थानिक विद्यार्थ्यांना संधी तर बाय ऑब्व्हियसली सगळ्यांनाच असणार आहे. मराठी माध्यमांचे विद्यार्थी पण आपले UPSC मध्ये पण पास होतात आहे. MPSC मध्ये बाय डिफॉल्ट ऑब्व्हियसली पास होणारच आहे. त्यामुळे ॲडव्हान्टेज असा वेगळा काही नसणार आहे. मराठी माध्यमाचे म्हणजे की मीडियमचे आहेत ना, त्यांना कुठंतरी एक न्यूनगंड होतं की यार आमचा इश्यू आहे, आम्हाला कळत नाही, आम्हाला जमत नाही, किंवा मीडियमचा मुद्दा UPSC प्रिपरेशन करताना बऱ्याच वेळा त्यांना टॅकल करावं लागायचा. तो न्यूनगंड पण बऱ्यापैकी कमी होईल आणि आपण पण DC DYSP MPSC देऊन पण होऊ शकतो. जरी वर UPSC संदर्भात थोडे संभ्रम असला, न्यूनगंड असला, की तो नाही पाळायला पाहिजे त्यांनी. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सातत्यपूर्ण नेक्स्टीज डिसिप्लिन स्टडी म्हणतो ना आपण, की जो कंपल्सरी तुमच्या रेग्युलर तुम्ही ठरलंय. प्रवीण चव्हाण सर म्हणून तुम्ही ऐकून असाल, आपले शास्त्री रोडला त्यांचा क्लास आहे. तर त्यांचं फर्स्ट टाईम मी त्यांना भेटायला गेलो तर सर मला म्हणाले होते की तुम्ही ठरवलं तर तुम्ही होणार, तुम्ही ठरवलं, तुम्ही केलं तर तुम्ही पास होणार. तर सांगायचे तात्पर्य हे की तुम्ही ठरवलंय सकाळी की मी 8 वाजताच चालू करणार अभ्यास, आणि सकाळी उठलेच तुम्ही 10 वाजता. यू गॉट माय पॉईंट. तुम्ही काय ठरवलं होतं 8 वाजता, हे जर का तुम्ही केलं, हे ॲटलिस्ट वर्षभर जरी केलं ना तरी मोर दॅन सफिशियंट आहे. सकाळी रात्री तुम्ही ठरवलं मी सकाळी उठणार आहे, तुम्ही 8 वाजता उठले आणि तुम्ही वर्षभर हे रुटीन मेंटेन केलं तर तुम्ही होणार. श्युरिटी आहे बाबा. बट सरांचं म्हणणं काय होतं, तुम्ही ठरवलं रात्री 8 वाजता, तुम्ही सकाळी उठले 10 वाजता, म्हणजे तुम्ही होणार नाही आहेत. एवढं सिम्पल आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही क्रिकेट खेळताय, क्रिकेटच्या ग्राउंडवर जाताय आणि तुम्ही म्हणताय की अरे हॉकीचे नियम का लागू होत नाही तिथं, आणि सगळं तुम्हाला बाहेर काढतात बिकॉज यू आर फेल, बिकॉज यू डोंट नो द गेम. इफ यू आर प्लेइंग द क्रिकेट then it's mandatory for all to follow the cricket rules, not the hockey rules. Got it? एवढं साधं सरळ आहे ते. त्यामुळे स्वतःला एक सांगून घ्या की मी ठरवणार. बरं ठरवा, जर का तुम्हाला सकाळी 10 वाजताच उठायचं होतं ना, तर मग रात्रीच ठरवून घ्या की मला सकाळी 10 वाजता उठायचं आहे, आणि मग 10ला नंतर पण तुम्ही ठरवल्याप्रमाणेच, कारण तुम्हाला माहिती पाहिजे की मी उद्या काय करणार आहे, सकाळी काय करणार आहे, सकाळच्या सेशनला काय करणार आहे, दुपारच्या सेशनला काय करणार आहे, इव्हिनिंगच्या सेशनला काय करणार. एवढं टू द पॉईंट तुम्हाला अप्रोच ठेवावं लागणार आहे. यू गॉट इट. चलो, तर काय फायदा होईल या संदर्भात, याचे की कौशल्यावर आधारित असणारे म्हणजे स्किल तुम्हाला बिल्डअप करायचे, रायटिंग स्किल असो, ॲनालिटिकल स्किल असो, ॲन्सर रायटिंगची प्रॅक्टिस असो, ह्या गोष्टी तुम्हाला डेव्हलप करावं लागणार आहेत, आणि त्या काळानुसार होणार आहे. तुम्ही अजिबात पहिल्या दिवशी म्हणू शकत नाही की नाही मी आउट ऑफ आउट लिहिणार. तुम्हाला 3 पानं लिहिल्यानंतर तुमची परिस्थिती काय होती ते मला सांगा तुम्ही. गॉट इट. चलो, महाराष्ट्र केंद्रित अभ्यासाला प्राधान्य राहील. महाराष्ट्र केंद्रित म्हणजे की जसं की आपण बऱ्याच वेळा पाहतो की MPSC प्रिलिमला पण सिलेबसमध्ये पण तसं दिलेलं आहे की महाराष्ट्र स्पेसिफिक विथ ॲडिशन टू महाराष्ट्र रिजन, विथ ॲडिशन टू महाराष्ट्र स्टेट. म्हणजे की जिओग्राफी, जगभराचा भूगोल, भारताचा भूगोल आणि महाराष्ट्र स्पेसिफिकसुद्धा असं आपल्याला सिलेबसमध्ये लिहिलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र केंद्रित तर बाय डिफॉल्ट असणारच MPSC आहे. बरं, तोटा कोणाला होणार आहे? तोटा तर हे मी सांगायची गरज नाही आहे, तुम्हाला माहिती आहे. वस्तुनिष्ठ तयारी करणारे गेल्या 5-6 वर्षापासून तोटा म्हणणार नाही, बट थोडा त्रास होणार आहे. इनिशियली त्रास होणार आहे शिफ्ट होताना. तो तोटा नाही आहे, ती प्रोसेस आहे, आणि त्या प्रोसेसमधून गेलाच तरच या नवीन पॅटर्नमध्ये सेटल होणार आहेत तुम्ही. ठीक आहे.
नाहीतर MCQ माइंडसेटमध्ये राहणार तर तुम्ही कंबाईनच्या पलीकडे जाणारच नाही मित्रांनो. ज्यांना लेखनाचे अभाव आहे किंवा ज्यांना रायटिंग प्रॅक्टिस करायचीच नाही आहे, किंवा कोणाला म्हणेल की नाही मी ऑन द स्पॉटच लिहू शकतो. ऑन द स्पॉट लिहिण्याला तुला माहिती तरी पाहिजे तुला नक्की किती लिहायचं आहे. अंगठा सुचतो असा लिहिताना. ठीक आहे. त्यामुळं ओव्हर कॉन्फिडन्समध्ये नाही राहायचं. ग्राउंडेड राहून टू द पॉईंट डिमांड काय परीक्षेची ते जाणून घ्यायचं आणि त्यानुसार वाटचाल करायची. वस्तुनिष्ठ हे झालं, लेखनाचा अभाव झाला. तर इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी मराठी नाही हे एकदमच खूप रेअर इलेमेंट आहे. शेवटच्या क्षणाच्या अभ्यासामध्ये वर्णन सर्व दीर्घकालीन तयारी आवश्यक आहे. लास्ट मोमेंटला काही होणार नाही. मी जाईल आणि तुक्का मारून येईल आणि मी पास होईल हे असलं प्रकार MPSC थेरॉटिकल आणि डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये चुकूनही होणार नाही. ठीक आहे. त्यामुळं एक रिगरस तुमचा प्लॅन पाहिजे. एक डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी तुम्हाला खरंच स्किल काय बिल्ड करावं लागणार आहेत. रायटिंग स्किल तुम्हाला वाढवावं लागणार आहे, प्रॅक्टिस करावी लागणार आहे, चांगली निबंध लिहावे लागणार आहेत. नक्की कुठल्या प्रकारचे निबंध येतात यासाठी कंपल्सरी तुम्हाला PYQ तुम्हाला हँडल करायचे आहेत. UPSCचे PYQ पाहायचे आहेत आणि तुम्हाला एंट्री करायची आहे. 1-1.5 वर्षाचा पिरियड लागणार आहे. जे ब्लँक आहेत म्हणजे की ज्यांनी ह्या वर्षी सुरुवात केली त्यांना इनिशियली 1-1.5 वर्षात हे येत्या पॅटर्नमध्ये नवीन फ्रॉम द स्टार्ट जे करणार आहेत आत्ता, म्हणजे की सप्टेंबरमध्ये प्रिलिम्स आहे. फ्रॉम मार्च आत्ता जर का आपण चालू केलं असं धरू, सप्टेंबरमध्ये प्रिलियम आहे. हा त्यांना ॲडव्हान्टेज इथं UPSC मी मगाशी म्हटल्याप्रमाणे इथं UPSC ॲस्पिरंट मारणार सगळ्यांना. UPSC ॲस्पिरंट प्लस ॲडव्हान्टेज आहे त्यांच्यासाठी. MPSC मुलं MPSC ॲस्पिरंट इथे फक्त प्री क्वालिफाय होऊ शकतात, पण त्यांना मेन्स खूप जड जाणार कारण तयारी नाही. त्याच्यामागे लॉजिक ते, कारण तयारीच नाही तर फक्त प्रिलिम्स पास होऊन तुम्ही ऑब्व्हियसली तुमचं ऑप्शनल रेडी नाही, तुमची ॲन्सर रायटिंग नाही आहे, तुम्ही टेस्ट दिलेलं नाही आहे, किंवा तुम्हाला लिहायचा अंदाज नाही किती लिहायचं आहे, किती प्रॅक्टिस करायची होती. त्यामुळं बाय डिफॉल्ट तुम्ही बाजूला पडणार आहात. त्यामुळं आत्ता मी प्रिलिम्स पास होणार, मेन्स पास होणार ह्या खोट्या याच्यामध्ये अजिबात राहू नका. मी खोट्या म्हणणार नाही, एकतर जे म्हणणार की मी आत्ताच चालू करणार आणि मी 2026 जानेवारीमध्ये मी टॉपचे मार्क आणणार, हे लॉजिकली नाही अजिबात. मुळात तुमचा एकतर तेवढा अभ्यास असायला हवा, तर तो लॉजिकली बरोबर आहे असं मी म्हणाल. नाहीतर उगाच फालतू कॉन्फिडन्समध्ये घेऊन वर्ष वाया घालवायचं कामं करू नका. गॉट इट. तर हा एक थोडा तुम्हाला अंदाज द्यायचा होता MPSC पॅटर्नला कसं टॅकल करायचं आणि जे काही डोक्यामध्ये तुमचे इश्यूज चालू आहेत त्या संदर्भात. आणि आपण काही गोष्टींबद्दल बोलले, PYQ किंवा सोर्सेस काय असणार, निबंध, इथिक्स, ज्या काही अननोन आणि नवीन गोष्टी आहेत त्यावर आपण डिटेल चर्चा करणारच आहोत. आणि प्रत्येक तुमच्या डोक्यामध्ये जे काही इश्यूज आहेत, तुम्हाला ज्या गोष्टींबद्दल संभ्रम वाटतो ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये शेअर करू शकता. मी त्याच्यावर पण चांगला व्हिडिओ रेकॉर्ड करून टाकण्याचा प्रयत्न करेल. आणि थोडं रिअलिस्टिक राहा आणि स्वतःच्या प्लस आणि मायनस ओळखा, आपण काय करू शकतो काय नाही, त्यानुसारच प्रिपरेशन चालू करा. आणि एक टाईमलाईन ठरवून घ्या, एवढे वर्ष मी ह्या प्रिपरेशनसाठी देणार आहे, त्याच्यानंतर मी माझा प्लॅन बी तयार करणार आहे. हे सुद्धा आपण पॅरलली ऑप्शन तयार ठेवायचं आहे. आईवडिलांना पण व्यवस्थित विचारात घ्या. तुम्हाला जे कोणी फायनान्शियली सपोर्ट करत असेल त्यांच्याशी प्रॉपरली बोला आणि मगच या प्रिपरेशनमध्ये उतरायचं आहे. ठीक आहे. तर मला वाटतं मी बऱ्यापैकी तुमच्या प्रश्नांचे उत्तरं दिली असतील आणि तुमच्या मनातले बरेचसे डाऊट आणि शंकाचं निरसन झालं असेल असं समजतो. आणि हा व्हिडिओ इथेच थांबवतो. धन्यवाद. लवकरच भेटूयात नवीन टॉपिक आणि नवीन मुद्द्यावर. पाहत राहा राजहंस IAS अकॅडमी यूट्यूब चॅनल.